रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव भरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे
बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा माधव परिवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव परिवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची हा बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची घोर प्रेमाचा भूकेला प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला घोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला घोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला ओहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीची फके मारी कोरडीची फके मारी कोरडीची पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडे हा फके मारी कोरडे फके मारी कोरडे थोर प्रेमाचा भूके थोर प्रेमाचा भूके थोर प्रेमाचा भूके थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे न म्हणे पुष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भूके थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा
भूकेला घोर प्रेमाचा भूकेला घोर प्रेमाचा भूकेला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला घोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला विठोबार खुमाई होबार 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 खुमाई जय होबार खुमाई आर होबार खुमाई जय होबार खुमाई आर होबार ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे
खाय बिलणीचे बोरे खाय बिलणीचे बोरे खाय बिलणीचे बोरे खाय बिलणीचे थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला दयाला हाती दुष्काळ प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला
कुंडली कबरदा हरि श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, हनुमान बजरंग बली की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, बोले रे भाई सब संतन की जय। ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेचे, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, नमने उच्चिष्टाथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी नकरावा अभेरो, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, आइये हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, कथा करू मति अनुसार, कथा करू मति अनुसार, आइए हनुमंत विराजिए,
महिमा आवडीची बोरे खाये भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा भगवान परमात्म्याच्या आवडीचा महिमा सांगणारा 4 चरणाचा अभंग श्री क्षेत्र बोरी या ठिकाणी आपण कीर्तनासाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या अभंगावरती उर्वरित वेळामध्ये चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त म्हणजे आपणा सर्वांना ज्ञात आहे, पण तरी वक्ता या नात्याने परिहार देणं हे माझं कर्तव्य आहे. गेल्या 5 दिवसापासून संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा पहारा क्रमांक 6 यांच्या वतीनं माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा आली. आता जे पहाऱ्यामध्ये आहे त्यांच्या सर्वांची मला नावं माहीत आहे, पण तरी देखील मला असा दम दिलाय की इथे नामाचा उल्लेख करायचा नाही. म्हणून माझ्यावरती प्रेम करणारे सर्व आणि या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही सर्व श्रोतू, मायबाप, माता भगिनी, पुरुष वर्ग आपण सर्व या असणाऱ्या 1 तासामध्ये या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा पूर्णत्वाला नेणार आहोत ते म्हणजे हे संपूर्ण टाळकरी मंडळी. त्यामध्ये ज्यांनी सुंदर पहिली चाल गायली ते श्री हरिभक्तीपरायण, आपल्या गावाचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, ते म्हणजे महाराष्ट्रातील एक उंच आवाज, मुखामध्ये एकही दात नसताना ज्यांचा आवाज उंच पोहोचतो ते म्हणजे श्री हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज रक्टे. आणि त्यांना ज्यांनी साथ केली ते मोगरज गावचे श्री हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देखील सुंदर कीर्तनकार आहेत, म्हणून महाराजांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे आरोटे काका आहेत, देशमुख काका आहेत, त्याचप्रमाणे आमचे अशोक महाराज लांडे आहेत, त्याचप्रमाणे शांताराम महाराज कोल्हाळ, आपल्या गावचं वैभव श्री हरिभक्तीपरायण आमचे रामदास काका ते देखील आहेत. आपल्या परिसरातील सर्व हे बाल गोपाळ, त्याचप्रमाणे आमचे लिंगदेवचे दादा आहेत आणि आपल्या गावचे सरपंच, माजी सरपंच श्री हरिभक्तीपरायण संजय दादा साबळे आहेत. त्याचप्रमाणे आमचे राजाराम बापू ते देखील या ठिकाणी टाळ घेऊन कीर्तनासाठी उभे आहेत. त्याचप्रमाणे 2ही चोपदार आणि मृदंगावरती साथ करण्यासाठी श्री हरिभक्तीपरायण संगमनेर अकोले तालुक्याचं वैभव आमचे ज्ञानेश्वर महाराज ठोंगेरे, त्याचप्रमाणे पेटी मास्तर आणि सुंदर ज्यांची साऊंड सिस्टम आहे की ज्यांचा आवाज 2ही तालुक्यांमध्ये नवे बाहेरही ज्यांचा आवाज आहे ते आमचे कातोरे दादा यांची सुंदर साऊंड सिस्टम आहे. म्हणून गायक, वादक, टाळकरी, चोपदार आणि साऊंड सिस्टम या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, सर्व काही व्यवस्थित आहे. आणि म्हणून तसं जर पाहायला गेलं तर आपल्या सप्ताहाची पत्रिका पाहिली तर त्या सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये सर्वात लहान कीर्तनकार जर कोण असेल तर मी आहे. पण तसं काही समजू नका. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक म्हण आहे, दगड उचकला की काय निघतो महाराज. हा विंचू निघतो, बरोबर ना. मग विंचू लहान असो अथवा मोठा, पण ठणका मात्र म्हणून असो. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या या बोरी गावचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. सप्ताहाचा आज हा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर गाऊन दाखवलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याची आवड सांगतायत. भगवंताला काय आवडतं, भगवान परमात्म्याला कोणत्या आवडीचा महिमा आवडतो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विशद केलेला आहे. तसं जर पाहिलं
तर जीवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी आहे. जीवाला काय आवडतं, जीवाला जे आवडतं ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. आमचे दोनाचे काय व्हावे, 4 हात व्हावे, 4चे 6 व्हावे, 6चे 8 व्हावे, 8चे आमचा वेल मांडवावरती जावा, मांडव कोसळला तरी चालेल. किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. आम्हाला चांगल्या प्रकारचं खाण्यासाठी असावं, घालण्यासाठी चांगल्या प्रकारचे कपडे असावे आणि उत्तम आमचं आरोग्य राहावं, अशी प्रत्येकाची आवड आहे. ही आहे जीवाची आवड. संतांना काय आवडतं, तर संतांना जे आवडतं ते जीवाला आवडत नाही. संतांना काय आवडतं, तर ज्ञानोबराय म्हणतायत, बहु आवडसे जीवा पासोनिया. भगवंताची शपथ घेऊन सांगतायत, तुझी आणवाही नगा देवराया, बहु आवडसे जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसे जीवा पासोनिया. भगवंता तू मला किती आवडतो, मला प्राणाही पेक्षा तू अत्यंत इतका प्रिय आहे की तुझ्यापेक्षा मला दुसरं काहीही आवडत नाही. आणखी काय आवडतं संतांना, तर आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावली. किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला काय काय आवडतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागा लिंग पुंडलिक, चंद्रभागा लिंग पुंडलिक. कामधेनु कल्प तरु चिंतामणी, 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 कामधेनु कल्प तरु चिंतामणी. महाराज म्हटले, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागालिंग पुंडलिक. ह्या सर्व गोष्टी आम्हाला आवडतात. ही संतांची आवड झाली. आता देवाची आवड जर आपण पाहिली तर सर्वांचे अभंग पाठ आहे. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देव परम पूज्य जगी. ही देवाची आवड आहे. म्हणून जीवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि देवाची आवड वेगळी. व्यावहारिक दृष्टीने जर आपण विचार केला तर प्रत्येकाच्या अंतःकरणातली आवड ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. बघा, प्रत्येक मनुष्याच्या अंगावरती कपडे जर आपण पाहिले तर एका कलरचे कपडे सगळ्यांच्या अंगावरती दिसत नाही. आता सोडून द्या, कारण आता सप्ताह चालू आहे, पांढऱ्या रंगाशिवाय आता त्याला किंमतच नाही. पण महिला मंडळींमध्ये तुम्ही लक्ष घाला, प्रत्येकीच्या अंगावरती वेगवेगळ्या कलरची साडी आहे. याचा अर्थ एक रंग सर्वांना आवडत नाही. कुणाला लाल रंग आवडेल, कुणाला पिवळा रंग आवडेल, कुणाला गुलाबी आवडेल. गुलाबी लाल एकच का? म्हणून प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. किंवा आता मागेच लग्न सराई होऊन गेली. आता मला वाटतं आस्त बसलं, शुक्राचा आस्त आहे, म्हणून आता जवळजवळ महिनाभर आता काही नाही, लग्न नाहीत. पण लग्न प्रसंगातील एकाच मंडपातील आवड शास्त्रकाराने सांगितली. शास्त्रकार म्हणतायत, कन्यावर येते रूपम
माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनः. प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. एकाच मंडपातील मुलीला जर विचारलं तुला काय आवडतं, ती मुलगी म्हणत असते मी जेवढी सुंदर आहे दिसायला त्याच्याही पेक्षा मी ज्याला वरणार आहे, ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे, तो माझा होणारा नवरदेव नवरा माझ्यापेक्षा 10 पट दिसायला कसा असावा, सुंदर असावा. ही कुणाची आवड आहे? मुलीची. कन्यावर येते रूपम माता वित्तम. आता त्या मुलीच्या आईची आवड जर आपण विचारू गेलो, त्या मुलीच्या आईला जर विचारलं की आई साहेब तुम्हाला काय आवडतं, ती आई सांगत असते तो मुलगा दिसायला कसा की असेना, जणू डांबराचं मेनकापड की असेना, नवे नवे ढेकळा टाकला तर तो दिसेना का, पण मात्र त्याने महिन्याला किती पैसे कमवले पाहिजे, महिन्याला त्याने 1 लाख रुपयाचं पॅकेज कमवलं पाहिजे. कुणी? त्या मुलाने. ही कुणाची आवड आहे? त्या मुलीच्या आईची. माता वित्तम पिता श्रुतम. त्या मुलीच्या वडिलांना आपण जाऊन विचारलं बाबा तुम्हाला काय आवडतं, तर त्यावेळेस त्या मुलीचे वडील सांगत असतात मला बाकी काही आवडत नाही, मला फक्त एक गोष्ट आवडती, जो माझा होणारा जावाई आहे त्या जावयाची कीर्ती आमच्या पंचकृषीमध्ये सर्वत्र असावी, त्याच्याबद्दल कुणीही वाईट बोलता कामा नाही, त्याच्याबद्दल सर्वांनी चांगलं बोलावं, त्याच्यासारखा मुलगा असं म्हणावं की या पंचक्रोशीत नवे नवे अकोले तालुक्यात नाही. त्या मुलाची कीर्ती मला कानावरती ऐकण्यासाठी मिळावी. हे कुणाची आवड आहे? त्या मुलीच्या वडिलांची. पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति. त्या भावबंधांची जर आपण आवड विचारली, भावबंधांना विचार तुम्हाला काय आवडतं, तेव्हा ते भावबंध सांगत असतात तो मुलगा दिसायला कसा की असेना, त्या आईला काय आवडतं तेही आम्हाला घेणं देणं नाही, वडिलांची काय इच्छा आहे तेही आम्हाला माहीत नाही, पण आम्ही ज्या कुळातले आहोत, आम्ही उच्च कुलस्थ आहोत, तर पुढची पार्टी देखील त्या योग्यतेची असावी. का असावी? आताच्या काळाचा जर विचार केला तर कुंभाराचा नवरदेव आणि मुलगी ब्राह्मणाची, कधी कधी न्हाव्याचा नवरदेव, मुलगी मराठ्याची. आणखी पुढे सांगू का? नको सांगायला. म्हणून बांधवा कुलमिच्छन्ति, आम्ही ज्या योग्यतेचा आहोत त्या योग्यतेचं पुढचं कुळ असावं, ही ती भावबंधांची इच्छा असते. म्हटले ठीक आहे, तुम्ही आईची आवड विचारली, त्या मुलीची आवड विचारली, तिच्या वडिलांची आवड विचारली, भावबंधांची आवड विचारली. म्हटले आता जी वऱ्हाडी मंडळी आहे त्यांची काहीतरी आवड असेल ना? म्हटले हो त्यांची आवड आहे ना. त्या वऱ्हाडी मंडळींना काहीच घेणं नसतं, तो मुलगा कसा आहे, त्या आईला काय आवडतं, वडिलांना काय आवडतं, भावबंधांची काय इच्छा आहे, ते त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांचं फक्त एकच लक्ष असतं, लग्न झाल्यानंतर बेत कशाचा आहे. मिष्टान्नम इतरे जनः. भावबंधांची आवड, बाकी सर्व जणांची आवड, त्यांना काही घेणं देणं नसतं. वऱ्हाडी मंडळींना फक्त एकच इच्छा असते, लग्नात जेवण जर चांगलं असेल तर लग्न कसं झालं, एकच नंबर झालं. मग तो मुलगा की कसा की असे ना, मुलगी कशी काय असे ना, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. ही एकाच मंडपातील प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न स्वरूपाची आहे, ही शास्त्रकारांनी सांगितली. म्हणून संतांची आवड, देवाची आवड आणि भगवंताची आवड ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे, तशी जीवाची देखील आवड ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. म्हणून आजच्या असणाऱ्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याची आवड आपल्याला सांगितली. कारण भगवान परमात्म्याला जे आवडतं ते संतांना आवडत नाही, जे भगवंताला आवडतं ते जीवाला देखील आवडत नाही. ही भगवंताची आवड काही आगळ्या वेगळ्या स्वरूपाची आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याची आवड सांगितली. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून मानवी जीवन जगत असताना भाव, प्रेम, श्रद्धा आणि विश्वास या गोष्टींना अत्यंत महत्व आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसेल तर तुम्ही कितीही केलेला परमार्थ उच्च कोटीचा असू द्या, पण तरी देखील भगवान परमात्मा तुमच्यावरती प्रसन्न होणार
नाही. काही काही म्हणतात आमच्या वाऱ्या म्हणजे 3 पिढ्यापासून आम्ही वारी करतो, पण वारीत गेला की नुसते भांडणच करतो. काय उपयोग आहे? त्याला वारकऱ्यात जर देव दिसत नसेल तर त्याने 3 पिढ्यापासून वाऱ्या करू द्या, काहीही उपयोग नाही. तसंच मानवी जीवन जगत असताना मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही, त्यांनी जगून काय केलं याला खूप महत्व आहे. म्हणून अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर भगवान परमात्मा आपल्याला दूर नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर देव आपल्याला दूर नाही. बघा, जुन्या माणसांचं राहणीमान अगदी साधं होतं. किती साधं, पण अंतःकरणातला भाव खूप महत्वाचा होता. घरात आलेल्या, दारात आलेल्या प्रत्येक अतिथीचं पूजन करणं, त्याला नाही घरामध्ये काही देता आलं तर कमीत कमी पिण्यासाठी तांबरून पाणी देणं, ही जुन्या माणसाची पद्धत होती. आता जुनं सगळं गेलं. काय काय गेलं? जुनं सगळंच गेलं. राहणीमान गेलं, वागणं गेलं, जुन्या काळाच्या सगळ्या वस्तू देखील गेल्या. बघा, पूर्वीच्या काळामध्ये जातं होतं, जातं, त्याचं नावच जातं. आत्ताच्या मॉडर्न युगातील मुलांना जर विचारलं जातं म्हणजे काय, ते म्हणतील व्हॉट इज जातं, सांगता येणार नाही त्यांना. म्हणून जातं हे आता पुढच्या काळामध्ये प्रदर्शनामध्ये ठेवावं लागेल आणि मग सांगावं लागेल जुन्या काळातील आमच्या आजी आजोबांनी, आमच्या पंजोबांच्या काळामध्ये याला जातं असं म्हणत होते आणि हे त्याचा वापर करत होते. बरोबर की नाही? हे आता सांगावं लागेल. म्हणून जुन्या काळातल्या सगळ्या गोष्टी गेल्या. बघा, जुन्या काळातली जेवढी माणसं आहेत इथं बसलेली, प्रत्येकाच्या डोक्यावरती काय आहे? टोपी आहे. प्रत्येकाचा पेहराव देखील पांढरा शुभ्र आहे. आता महिला मंडळांमध्ये बघा, ज्या ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत त्यांच्या डोक्यावरती पदर आहेत. बरोबर की नाही? आता राहू द्या, बाकीच्या राहू द्या. अहो, जुनं काहीच राहिलं नाही. जुन्या काळामध्ये आमच्या आईने कपाळावरती काय लावावं? कुंकू लावावं, असं राहणीमान होतं. पण आता परिस्थिती अशी झाली, कुंकवावाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कालाच्या ओघामध्ये सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. आम्ही इतकं बदललो, आम्हाला आमच्या संस्कृतीचं, आम्हाला आमच्या धर्माचं कशाचंच घेणं देणं राहिलं नाही. म्हणून भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा. शुद्ध भाव जर असेल तर आपल्याला देव दूर नाही. म्हणून असं म्हटलं जायचं, तुकडोजी महाराज म्हणायचे, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही र, देव आशान पावायचा नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव आशा तशाने प्राप्त होणार नाही. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. मग तुम्ही जीवन जगत असताना कुठल्याही कुळात जन्माला या, कुठल्याही जातीत जन्माला या, या असणाऱ्या संप्रदायामध्ये जातीत याला महत्व नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. या असणाऱ्या जगात जन्माला आल्याच्या नंतर भगवान परमात्मा देखील तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आले, कुठल्या जातीत जन्माला आले याचा विचार करत नाही. फक्त तुमच्या अंतःकरणातला शुद्ध भाव असेल तर तुम्हाला देव दूर नाही. म्हणून अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा. शुद्ध भाव असेल तर भगवान परमात्मा तुमच्यावरती लगेच प्रसन्न होतो. बघा, अनेकांनी परमार्थ करत असताना त्यांच्या अंतःकरणातला भाव जर आपण पाहिला तर अतिशय शुद्ध भाव होता. प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले. अंतरीची घेतो गोडी, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, हा पाहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी,
परीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. तुमच्या अंतःकरणातला भाव अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही वर्ण दिसायला कसे आहेत याला महत्व नाही. म्हणून चोखोबाराय म्हटले, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. मी कुठल्या जातीत जन्माला आलो हे महत्वाचं नाही, माझ्या अंतःकरणातला भाव खूप महत्वाचा आहे. म्हणून गोकुळातल्या गवळणींच्या अंतःकरणातला भाव इतका शुद्ध होता की भगवान परमात्म्याशिवाय त्यांना जीवनामध्ये काहीच सुखाचं वाटत नव्हतं. त्या असणाऱ्या गवळणी ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आले, जन्माला आल्याच्या नंतर गोकुळातल्या आनंदाला काही पारावारा नाही. आपण काल्याच्या दिवशी ऐकणारच आहोत. म्हणून इतका आनंद त्या गवळणींनी साजरा केला आणि त्या म्हणू लागल्या, किती सांगू मी सांगू कोणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. प्रत्येकाला आनंद झाला. नवे नवे गायी वासर सगळ्यांना आनंद झाला. गोपाळ असतील, गवळणी असतील. म्हणून प्रत्येक जण त्या भगवंताला पाहण्यासाठी प्रत्येक जण धावायचं. त्यांच्या अंतःकरणातला भाव आणि प्रेम सांगतोय. जात असताना गवळणींचं वय बघा, MH12 ते MH25, म्हणजे मी गवळणींचं वय सांगतोय. 12 वयोगट 12 ते 25 पर्यंतच्या ज्या गवळणी होत्या त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी जायच्या. आणि पाहण्यासाठी जात असताना नटून थटून जात होत्या. जात असताना मात्र एका मालू नावाच्या गवळणीनं, तिचं वय होतं 95. त्या मालू नावाच्या गवळणीनं दररोज गवळणी पाहण्यासाठी भगवंताला जाता येत म्हणून ती घराच्या बाहेर आली. काठी टेकवत टेकवत वयाची 95 वर्ष उलटली होती. आणि त्या असणाऱ्या गवळणींना थांबवलं. आणि थांबवल्याच्या नंतर म्हणू लागले, तुम्ही कुठे जातात? मी दररोज पाहते, 4-5 दिवस झाले तुमचा संपूर्ण गवळणींचा लोंढा कुठे गावात जातोय, काय कारण आहे? म्हटले, काही नाही, आपल्या गावामध्ये नंदाला काय झालंय, मुलगा झालाय आणि त्याला पाहण्यासाठी आम्ही जातोय. म्हटले, एवढा सुंदर आहे तो भगवान? हो म्हटले. त्या भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं त्या गवळणींनी वर्णन केलं. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असं वर्णन केलं. आणि ती देखील गवळण MH95 म्हणजे 95 वयाची ती गवळण, ती म्हटली, मी देखील भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी जाणार. आणि म्हणून तिने काय केलं, घरामध्ये गेली. तिने आपल्या लग्नाची पेटी काढली. पूर्वीच्या महिला आपलं जे काही महत्वाचं सामान होतं ते पूर्वीच्या काळात कपाट नव्हतं. काय होतं? लग्नाची पेटी होती. ती पेटी काढली आणि त्या पेटीतून एक महत्वाचा बॉक्स काढला. त्याला आपण म्हणतो मेकअपचा बॉक्स काढला. आणि मेकअपचा बॉक्स काढल्याच्या नंतर तिने ठरवलं, ज्या पद्धतीने ह्या गवळणी सजून धजून जातात त्याही पद्धतीने मी देखील आज सजणार आणि त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी जाणार. आणि म्हणून तिने मेकअपचा बॉक्स काढला आणि त्या मेकअपच्या बॉक्समधून सुरुवातीला पहिली एक पुडी काढली. त्या पुडीचं नाव असं आहे, फिरून लावली. अहो, ते फिरूनच लावावं लागती म्हणून हा फॅरन लवली, मला ते म्हणता येणार ना. हा, फॅरन लवली काढली. तिने हातावरती घेतली आणि तोंडाला चोळली. पण प्रकार असा घडला, तिचं वय होतं 95. तोंडावरती सुरकट्या पडल्या होत्या. सुरकट्या पडल्यामुळे प्रकार असा झाला, ती जेवढी चोळायची ती त्या फटींमध्ये जाऊन बसायची. त्या चेहऱ्याचा संपूर्ण नकाशा तयार झाला. आणि त्या नकाशा तयार झाल्याच्या नंतर तो नकाशा असा दाखवायचं, हा रस्ता वाघापूरला जातो, हा रस्ता कोतुळला जातो, हा रस्ता शेंगाळवाडीला जातो.
असा नकाशा तयार झाला. नंतर तिने पावडरचा डबा काढला. कोणत्या कंपनीचा? पॉन्ड्स कंपनी. पावडर काढली, पावडर लावली आणि नटायला सुरुवात केली. पण नटत असताना तिच्याकडनं भगवंताला पाहण्यासाठी घाई झाली, उतावीळ झाली, म्हणून तिच्याकडनं मेकअप चुकला. काय मेकअप चुकला? ती भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी जाणार म्हणून मेकअप करण्यासाठी तिने कुंकू कुठं लावायचं असतं? कपाळाला. पण तिने कुंकू लावलं. मी माझ्या मनाचं सांगत नाही. ओठो पे कुंकू नयनो में मिश्री, शिर पे काजल लगाते चली, मुरली के नादे मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी. ती म्हटली आता मात्र मी भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी जाणार. निघाली आणि मेकअप झाला. त्यानंतर तिने शालू घातला. लग्नाचा शालू होता. शालू घातला पण तो देखील उलटाच घातला. उलटा घातला. घाई घाई घराच्या बाहेर पडली. हातामध्ये काठी घेतली. काठी टेकवत 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 निघाली. ती पुढे चालत होती. काही अंतरावरती गेल्याच्या नंतर तिचे असणारे मालक, कुणाचे? त्या मालूचे असणारे मालक MH 105 समोरून आलं. 105 वयाचे मालक त्याचे समोरून आले. आल्याच्या नंतर पाहिलं आतापर्यंत माझी बायको सजली नाही, नटली नाही, पण आज नटून कुठे निघाली? म्हणून जवळ मालक गेले आणि गेल्याच्या नंतर हाताला धरलं आणि असं हलवलं. हाताला धरलं आणि असं हलवलं. ती मालकाकडेच पाहत राहिली. ती म्हणू लागली हाताला नको धरू. हाताला धरलं की गाणं नाही म्हणायचं. हाताला धरलं की माझं डोकं फिरतंय, हात सोडा. म्हटले अगं पण मालू तू कुठे निघालीस? म्हटले मी निघाली भगवंताला पाहण्यासाठी. पण अगं तुझा मेकअप बघ, तू ज्या ठिकाणी कुंकू लावायला पाहिजे त्या ठिकाणी काजळ लावलं. तुझा मेकअप सुद्धा चुकून गेलाय. तू पुन्हा घरी चाल, पुन्हा मेकअप कर आणि मग भगवंताला पाहण्यासाठी जा. आता माझा दृष्टांत संपला बरं का, पण एक वाक्य खूप महत्वाचं आहे. त्या मालूने मालकाला सांगितलं, मालक आतापर्यंत मी माझं जीवन संपूर्ण मेकअप करण्यामध्ये घालवलं आणि मेकअप करण्यासाठी पुन्हा आता मी घरी गेले आणि मला जर यम नेण्यासाठी आला तर त्या भगवान परमात्म्याची आणि माझी भेट होणार नाही. तो भगवान परमात्मा मला भेटणार नाही आणि माझं जीवन वाया जाईल, माझा जन्म वाया जाईल. नाही तरी गेला, माझा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आता मात्र थांबणार नाही. म्हणून त्या असणाऱ्या मालूनी अतिशय सुंदर मेकअप करून भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी निघाली. काय मेकअप केला आणि तिचं वर्णन केलंय. पुतळ्या डोरलं, साकळ्या पैंजण, कंबरेला कंबरपटा, नाकात नथ घालोनी, सगळा थाट माट करोनी, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा. नाव ठेवू नका कोणी ग बाई, मला नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कोणी ग बाई, मला नाव ठेवू नका कोणी, हो नाव ठेवू नका कोणी ग बाई, मला नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कोणी ग बाई, मला नाव ठेवू नका कोणी. हे पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण, कमरेला कंबरपटा, पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण, कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालोनी, सगळा थाट माट करोनी, सगळा थाट माट करोनी, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू
गवळणीच्या अंतकरणातला भाव अतिशय सुंदर होता. ती म्हटली, तुम्ही मला नाव ठेवले, काही जरी म्हटले तरी मी त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय आता माघारी परत फिरणार नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान तै ठाई. मी त्या आता भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय राहणार नाही, कारण तो भगवान परमात्मा माझा प्रेमाचा विषय आहे. म्हणून अंतःकरणामध्ये भाव आणि प्रेम ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणून त्या गवळणीच्या अंतःकरणातला भाव अतिशय शुद्ध होता. किंवा दुसरा दृष्टांत सांगून जाईल बघा. ज्यावेळेस सत्यभामेने भगवान परमात्म्याला विकलं म्हटल्यानंतर दान केलं. कशा पद्धतीने दान केलं? नारद महर्षी आल्याच्या नंतर सत्यभामा म्हटली, मला जन्मोजन्मी जर हाच पती मिळावा अशी जर माझी इच्छा असेल तर नारद महर्षी मला काय करावं लागेल? म्हटले काही नाही, तुम्हाला तुमचा पती दान द्यावा लागेल. म्हटले का? कारण एखादी वस्तू जर आपल्याला जन्मोजन्मी मिळावी असं जर वाटत असेल तर त्या वस्तूचं आपण काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे. म्हणून सत्यभामेने कुठल्याही प्रकारचा विचार न करता भगवंताला दान दिलं. सत्यभामा दान करी नारदासी. दान दिलं आणि दान दिल्याच्या नंतर बाकीच्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या बायका, किती बायका होत्या? 16,000 108. पण त्यातली सत्यभामा तिने दान दिलं 107. 16,107 बरोबर ना? त्या आल्या आणि त्या म्हटल्या, नवरा तुझ्या काही एकटीचा, तू दान दिलाय, तू कुणाला विचारून दान दिलाय? नवरा तुझा एकटीचा नाही, तो आमचा आम्हाला परत पाहिजे. त्यांच्या सगळींमध्ये त्या सगळ्या एके बाजूने आणि सत्यभामा एका बाजूने भांडणं सुरू झाली. शेवटी सत्यभामा परत नारदांकडे गेली आणि नारदांना म्हटली, नारद महर्षी मी माझा पती तुम्हाला दान दिला होता, पण तो माझा एकटीचा नाही, आम्हा सर्वांचा आहे, आम्हा सगळ्या जणींचा आहे, म्हणून तो आम्हाला परत पाहिजे. नारद महर्षीने सांगितलं, एकदा दान दिलेली वस्तू परत घेता येत नाही. म्हटले घेता येत नाही, पण काही उपाय असेल ना? म्हटले हो, उपाय आहे. तुम्हाला भगवान परमात्म्याच्या वजना इतकं सोनं दान द्यावं लागेल, तेव्हा तुमचा पती तुम्हाला परत मिळेल. म्हणून द्वारकेतलं सगळं सोनं सगळ्या बायका गेल्या. त्यांनी स्वतःचं सोनं तर आणलं, द्वारकेतलं जेवढं होतं तेवढं आणलं. भगवान परमात्म्याला एका पारड्यामध्ये बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकू लागल्या. सगळं सोनं टाकून झालं, पण भगवान परमात्म्याचं पारडं काही उचला ना. अशी अवस्था पाहिली. आता मात्र भगवान परमात्मा पुन्हा आम्हाला मिळणार नाही. पण त्यात एक जण राहिली होती, तिचं नाव रुक्मिणी. रुक्मिणी राहिली होती. म्हटले रुक्मिणी कुठे गेली? शोध घ्या. रुक्मिणी आईसाहेब भगवान परमात्म्याचं चिंतन करत बसल्या होत्या आणि चिंतन करत असताना बाकीच्या गेल्या आणि म्हणू लागल्या, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. बाकीच्या गेल्या आणि रुक्मिणी आईसाहेबांना उठवलं. रुक्मिणीने काही केलं नाही, सोनं घेतलं नाही,
तुळशी वृंदावनाच्या जवळ रुक्मिणी माता गेल्या आणि गेल्याच्या नंतर फक्त तुळशीचं पान तोडलं आणि तुळशीचं पान तोडून अतिशय भावनायुक्त अंतःकरणाने फक्त त्या पारड्यामध्ये टाकलं तर त्याचा परिणाम असा झाला. भाव देखोनी मग रुक्मिणीचा माधव झाला बरोबरीचा उठा की चला. अंतःकरणातला तुमचा भाव महत्वाचा आहे. देव सोन्या नाण्याने आणि पैशाने मिळत नाही, देव भावाने मिळतो. म्हणून हा भाव शबरीच्या अंतःकरणामध्ये होता. म्हणून शबरी मातेला तो भगवान परमात्मा वनवासात असताना कुणाला भेटण्यासाठी गेला? शबरी मातेला. म्हणून आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ऐका महिमा, ऐका महिमा, ऐका महिमा, ऐका महिमा, ऐका महिमा, ऐका आपल्या पहाडी आवाजामध्ये अशोक महाराजांनी पहिल्या चरणामध्ये म्हटलं की ऐका महिमा आवडीची बोरे खाये पिल्लणीची. अशोक महाराज असं वाटतंय एखादी म्हातारी उचलावा, तुमच्यावरती ओवाळावा, फेकून नाही पुन्हा जागेवरती ठेवून द्यावा. काय आवाज आहे महाराज, पहाडी आवाज म्हटलं की अशोक महाराज. वा वा, सुंदर. महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लणीची. एक त्रेतायुगातील दृष्टांत देऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला पटवून दिलंय की भगवान परमात्म्याला नेमकं काय आवडतंय. बघा, एक आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता, शबर नावाचा राजा, त्या शबर नावाच्या राजाची मुलगी शबरी, तिचा लग्न सोहळा ठरतोय. आणि लग्न सोहळा ठरल्याच्या नंतर राजवाड्याच्या समोर ती
रात्रीच्या वेळेस येऊन पाहते आणि राजवाड्याच्या समोर येऊन पाहिल्याच्या नंतर तिच्या दृष्टीस जे दृश्य पडतंय ते दृश्य पाहिल्याच्या नंतर ती आतमध्ये जाते आणि बाबांना विचारते, बाबा आपल्या राजवाड्याच्या समोर जी 1000 बोकडांची दावण आहे ही कशासाठी? तर त्यावेळेस शबरी मातेचे वडील शबरीला सांगतायत, बाळा उद्या तुझा लग्न सोहळा आहे आणि लग्न सोहळा असल्या कारणाने आपल्याकडे पद्धत आहे, आपण भिल्ल समाजाचे आहोत आणि भिल्लांचा आहार जर काय असेल तर मांसाहार हा भिल्लांचा आहार आहे. म्हणून आपल्या राजवाड्यासमोर जी 1000 बोकडांची दावण दिसते ती तुझ्या लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळींना काही मेजवानी द्यावी याच्यासाठी आपण ती उपाययोजना केलेली आहे. शबरी मातेने त्याच क्षणी निर्णय घेतला, माझ्या लग्नासाठी आम्हा 2 जीवांचा संसार थाटण्यासाठी जर 1000 बोकडांचा मृत्यू होत असेल तर आम्हा 2 जीवांचा संसार कुठल्याही कामाचा नाही. त्याच वेळेला निर्णय घेतला, लग्न करायचं नाही. पुरुषांमध्ये शबरी माता आणि पुरुषांमध्ये रामदास स्वामी आणि महिलांमध्ये शबरी माता. रामदास स्वामी बोहल्यावरती आले आणि बोहल्यावरती आल्याच्या नंतर ब्राह्मण बुवांनी मंगलाष्टकांना सुरुवात केली. शुभमंगल सावधान. ते म्हणते लग्न सराईतले लग्न तर बंद आहे ना, आज कोणाचं लागलंय? मंगलाष्टकांना सुरुवात केली. सावधान शब्द ऐकला आणि ब्राह्मण बुवांचा रामदास स्वामींनी हात धरला आणि हात धरल्याच्या नंतर विचारू लागले, ब्राह्मण बुवा तुम्ही कुणाला सावध करताय? सांगितलं, रामदास स्वामी तुम्हाला सावध करतोय. म्हटले का? आतापर्यंत संसाराचं दुःख तुम्ही अनुभवलेलं, संसारामध्ये तुमचं आता पदार्पण होणार, प्रपंचामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काय काय दुःख आहे हे सांगता सुद्धा येऊ शकत नाही. इतकं अतिशय अवघड असणारं दुःख तुमच्या समोर जर सांगितलं तर तुम्ही लग्न करणार नाही. रामदास स्वामी म्हटले, असं संसारात काय दुःख असतं? ब्राह्मण बुवांनी संसारातलं दुःखांची यादी रामदास स्वामींच्या समोर. संसार दुःख मूळ चौकडे विंग. संसार दुःख मूळ चौकडे विंग. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस. बसोनी पाठी लागले ओढाळ. पाठी लागले ओढाळ. कवना मी कर्ण जावो दृष्टी घेईल निर्मळ. मी शरण जावो दृष्टी घेईल निर्मळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. बघा ना, संसारात दुःख आहे पण त्या संसारातल्या दुःखाची चाल आहे पण कशी रडकीच आहे की नाही? मी लय दिवस झाले ज्याने शोध लावला या चालीचा त्याचा शोध घेतोय पण आतापर्यंत मला काय भेटणार. म्हणून संसारातलं काही दुःख असतं. रामदास स्वामींच्या समोर संपूर्ण यादी उभी केली तर त्यावेळेस रामदास स्वामींनी सांगितलं, मला देखील लग्न करायचं नाही. बोल्यावरनं निघून गेले, आतापर्यंत पुन्हा आले नाही. रामदास स्वामींनी गेल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीवरती, प्रत्येक वस्तीवरती हनुमंतरायांच्या मंदिराची स्थापना केली. प्रत्येक गावात तुम्ही असं गाव नाही की ज्या गावात हनुमंतरायांचं मंदिर नाही. बरोबर की नाही? असं एक आहे आपल्या दैत्य नांदूर म्हणून एक गाव आहे, बरोबर ना? त्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. दैत्य नांदूर आपल्या जवळच आहे, कर्जतच्या खाली गेल्याच्या नंतर. पण ह्या पट्ट्यामध्ये असं एक गाव नाही की ज्या गावामध्ये हनुमंतरायांचं मंदिर नाही.
रामदास स्वामींनी प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायांचं मंदिर उभं केलं आणि भक्तीच्या माध्यमातून भगवान प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करून घेतलं. म्हणून पुरुषांमध्ये रामदास स्वामी आणि महिलांमध्ये शबरीने सांगितलं, आम्हा 2 जीवांचा संसार थाटण्यासाठी जर 1000 बोकडांचा मृत्यू होत असेल, आम्हाला संसार करायचा, लग्न करायचं नाही. अरण्याची वाट धरली आणि अरण्याची वाट धरल्याच्या नंतर शबरी माता एका ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर जाऊन राहू लागली. त्या ऋषींचं नाव आहे मातंग ऋषी. मातंग ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर एका झाडावरती राहायची आणि झाडावरती राहत असताना दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती पहाटे 3 वाजता उठायची. उठल्याच्या नंतर खाली यायची आणि आल्याच्या नंतर संपूर्ण त्या असणाऱ्या आश्रमाची झाडलोट करायची आणि पुन्हा अरण्यामध्ये कंदमुळं आणण्यासाठी जायची. कंदमुळं आणून त्याचं भक्षण करायची, पुन्हा झाडावरती जायची आणि त्या ठिकाणी राहायची. अशी अनेक दिवस लोटल्या गेली. पण आश्रमाची झाडलोट करण्याचं काम कोण करतंय हे मात्र मातंग ऋषींच्या लक्षात येत नव्हतं. पण मातंग ऋषींनी एके दिवशी विचार केला की याचा शोध आपण घेतला पाहिजे. म्हणून एके दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती मातंग ऋषी उठले. मातंग ऋषी उठल्याच्या नंतर पाहिलं की एक मुलगी झाडलोट करण्याचं काम करते. चालत चालत शबरी मातेच्या जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर विचारू लागले, कोण ग तू? शबरी मातेने अनेक दिवस झाले कोणत्याही पुरुषाचा आवाज कानावरती ऐकला नव्हता. लट 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 कापू लागली. वाकलेल्या अवस्थेतून ताट उभी राहिली आणि मातंग ऋषींना सांगू लागली, ऋषीजी, स्वामीजी, या असणाऱ्या नगरीचा राजा शबर राजा, त्या शबर राजाची मुलगी मी शबरी आहे. का आली, कशासाठी आली, संपूर्ण घडलेला वृत्तांत मातंग ऋषींना सांगितला. सांगितल्याच्या नंतर मातंग ऋषींनी सांगितलं, माझा अंतकाल आता जवळ येतोय, म्हणून मी तीर्थयात्रेसाठी जातोय. आता तो आश्रमाच्या बाहेर झाडावरती न राहता माझ्या या आश्रमात कुटियामध्ये राहायचं. आणि असं सांगितल्याच्या नंतर मातंग ऋषी तीर्थयात्रेसाठी निघून गेले आणि शबरी माता त्या आश्रमात राहू लागली. पण जात असताना मातंग ऋषींनी सांगितलं होतं, रात्रंदिवस तू त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत राहा, या आश्रमाची सेवा करत राहा. एक ना एक दिवस तो भगवान प्रभू रामचंद्र तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. हे सांगितलं. मातंग ऋषी निघून गेले. शबरी मातेचा दररोजचा दिनक्रम सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, आश्रमाची झाडलोट करावी आणि मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यावं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हरे राम 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 सीताराम राम राम, हरे राम 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 राम, हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. शबरी मातेनं रात्रंदिवस भगवंताच्या नामाचं चिंतन करावं आणि शबरी मातेनं म्हणावं, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, श्रीरामचंद्र रघुनाथा एक वेळ भेट देई जाता जाता. शबरी मातेचं अंतःकरण भगवान परमात्म्याच्या प्रभूच्या भजनाने भरून यावं आणि शबरी मातेनं रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याची वाट पाहावी आणि म्हणावं, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मीठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगी, मेरी दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी, मेरे सारे जन्मों के पाप मिट जाएंगे, राम आएंगे. हो,
शबरी मातेनं म्हणावं आणि शबरी मातेच्या अंतःकरणातला भाव इतका ओतप्रोत भरून आला आणि शबरी मातेच्या भावाचं वर्णन एका गीतकाराने केलंय. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुवीर मैं तो सर पे बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा जब मेरे राम जी का आवन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन शबरीच्या अंतःकरणातला भाव भगवान परमात्म्याने ओळखला आणि वनवासामध्ये असताना भगवान परमात्मा शबरी मातेला दर्शन देण्यासाठी शबरी मातेला भेट देण्यासाठी शबरी मातेच्या कुटियामध्ये आले. आल्याच्या नंतर भगवंताने शबरी मातेला दर्शन दिलं. शबरी मातेने दर्शन घेतलं. भगवान परमात्म्याला पाद्यपूजन केलं आणि भगवान परमात्म्याचं पाद्यपूजन केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला जी बोरं शबरी माता अरण्यामधून गोळा करून आणायची, तुरट असलेली आंबट असलेली बोरं फेकून द्यायची आणि गोड गोड बोरं एका द्रोणामध्ये भरून ठेवायची. त्या बोरांचं द्रोण शबरी मातेनं भगवान परमात्म्याच्या समोर धरलं आणि भगवान परमात्म्याने आवडीनं ती बोरं खाली. म्हणून ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लनीची. भगवान परमात्म्याने मनामध्ये संकोच देखील केला नाही की ही भिल्ल समाजात जन्माला आलेली आहे. हिने किती दिवस झाले दात घासले की नाही, कोणत्या कंपनीची टूथपेस्ट वापरली होती, रामबंधू रामदेव बाबांची दंतकांती, कोलगेट, पेप्सोडेंट, काला दंतमंजन, विठोबा. सांगा आता सगळ्या कंपन्यांची नावं सांगा. भगवान परमात्म्याने कुठल्याही प्रकारे विचार केला नाही, पण आवडीनं ती बोरं खाली. म्हणून ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लनीची. कशाच्या माध्यमातून बोरं भगवान परमात्म्याने खाली, तर फक्त आणि अंतःकरणातला शुद्ध भाव होता. थोर प्रेमा साधू केला. थोर प्रेमा साधू केला.
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, शबरी मातेची बोरं खाली याच्या पाठीमागे फक्त भगवान परमात्मा शबरी मातेच्या अंतःकरणातलं भगवंताने प्रेम पाहिलं आणि तो भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेलेला आहे. त्याला दुष्काळ जर कशाचा असेल तर प्रेमाचा आहे, म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा काही विचार करत नाही. भगवान परमात्मा फक्त अंतःकरणातला भाव पाहतो. कोण म्हणतं भगवान परमात्मा खात नाही? भगवान परमात्मा खाण्यासाठी तयार आहे, पण तेवढ्या प्रेमाने आपण भगवान परमात्म्याला भरवलं पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं ना, कोण कहते हे भगवान आते नहीं, माँ शबरी के जैसे आप बुलाते नहीं. कोण कहते हे भगवान खाते नहीं. आता तुमचं सगळं पाठ आहे, तुम्ही दररोज ऐकता, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. भगवान परमात्मा सगळं करायला तयार आहे, पण आपण तेवढ्या प्रेमाने भगवंताला बोलवत नाही. का बोलवत नाही? तर त्याचं एकच कारण, भगवंतावरती आपली श्रद्धा नाही आणि भगवंतावरती विश्वास नाही. या दोन गोष्टी नाही, म्हणून भगवान परमात्म्याला आपण बोलतही नाही. अहो साधं आपण सणाच्या दिवशी भगवान परमात्म्याला नैवेद्य तयार करतो. केवढे करतो? आणि आम्हाला 2-2, 3-3 पोळ्या आम्हाला, आणि देवाला एवढा नैवेद्य, त्याच्यावरती एक कुरडईचा तुकडा, भाताचे 2-3 शीत, आमटी, गुळवणी, एक थेंब, आणि एक भजा आणि सर्व देवांची मजा. असा आमचा नैवेद्य असतो. आपण जर म्हटलो का हो देवाला तुम्ही एवढे नैवेद्य दाखवता, महिला मंडळ म्हणतात देव फक्त कशाचा भुकेलेला आहे? वासाचा. आता तुम्हाला देखील जिलेबीचा वासच देऊ आपण. आणि म्हणून ज्याच्या कृपेने आपल्याला सर्व काही मिळते, आपण त्याला देखील दिलं पाहिजे. म्हणून देव भुकेला आहे भावाचा, प्रेमाचा, आणि म्हणून तो नैवेद्य भावनेने अंतःकरणाने आपण त्या भगवान परमात्म्याला दाखवलं पाहिजे. भगवान परमात्म्यावरती आपल्याला जशी यथा देहे तथा देवे अशी पूजा आपल्याकडनं घडली पाहिजे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, भाव असणं, विश्वास असणं अतिशय महत्वाचं आहे. आता कुणाचा कुणावरती विश्वास राहिला नाही? खरंच नाही राहिला? सांगू का मग? अहो खरंच नाही राहिला. बघा, भावाचा भावावरती विश्वास नाही, मुलाचा बापावरती विश्वास नाही, आईचा मुलावरती विश्वास नाही, आणखी बहिणींचा भावावरती विश्वास नाही, भावाचा आपल्या बहिणीवरती विश्वास नाही. पण सर्वात जवळचं नातं सांगतो, संसाराचा रथ चालत असताना, प्रपंचाचा रथ चालत असताना, ते म्हणजे नवरा आणि बायको. दोन्ही रथांचं चाक त्यातलं एक जर गळालं तर तो रथ कोलमडला जातो. पण आता अलीकडे त्या दोघांमध्ये देखील विश्वास राहिला नाही, पती पत्नीमध्ये देखील विश्वास राहिला नाही. आणि विश्वास राहिला नाही म्हणून तर प्रत्येक पतीकडे आणि प्रत्येक पत्नीकडे काय आहे आता? मोबाईल असू द्या, ती काळाची गरज आहे. पण त्या असणाऱ्या मोबाईलला पॅटर्न असणं काळाची गरज आहे का हो? व्हॉट्सअपला पॅटर्न, लॉक, फेसबुकला, इंस्टाग्रामला, हा कशाचा प्रभाव आहे? विश्वास नसल्याचा. आमच्याकडे असंच एक झालं, एका बाईचा आपल्या नवऱ्यावरती विश्वास नव्हता. विश्वास नव्हता म्हणून ती सारखी नवऱ्यावरती लक्ष ठेवायची. पण प्रसंग एकदा असा घडला, माहेरी जाण्याचा प्रसंग आला.
ती माहेरी गेली आणि गेल्याच्या नंतर मात्र तिला नवऱ्याची आठवण झाली. नवऱ्याची आठवण झाल्याच्या नंतर नवऱ्याला फोन केला. अहो कुठे? म्हटले कुठे नाही, घरीच आहे. तू गेली, आता गायांचं काम मलाच करणं आहे, सगळं काही चारा पाणी मलाच करावं लागणार आहे, म्हणून मी घरीच आहे असं सांगितलं. म्हटले हो तुम्ही घरीच आहे? हो मग ठेवा फोन. पुन्हा 15 मिनिटांनी फोन केला. पुन्हा विचारलं अहो कुठं आहे? म्हटले अगं घरीच आहे, घर सोडून मी आता कुठे जाणार नाही. तू गेली, आता सगळं काम मलाच करावं लागणार आहे, मी जाणार नाही, आता मलाच करावं लागणार आहे, मी घरीच आहे. म्हटले मला वाटत नाही तुम्ही घरी आहे. कोण म्हटली? बायको म्हटली मला वाटत नाही तुम्ही घरी आहे. मग म्हटले काय? म्हटले काही नाही, किचन मध्ये जा. म्हटले किचन मध्ये जाऊन काय करायचं? काय स्वयंपाक? नाही नाही स्वयंपाक नका करू, किचन मध्ये जा, मिक्सर चालू करा. तो किचन मध्ये गेला, फोन कानालाच होता, मिक्सर चालू केला. मिक्सरचा आवाज झाला, ब्रर आवाज झाला. झाल्याच्या नंतर तिला आवाज पोहोचला आणि तिने सांगितलं हो तुम्ही घरीच आहे, फोन ठेवा. फोन ठेवला. फोन ठेवल्याच्या नंतर ती रात्र गेली. ती रात्र गेल्याच्या नंतर पुन्हा सकाळी फोन आला. पुन्हा सकाळी फोन आल्याच्या नंतर विचारू लागले अहो कुठं आहे? म्हटले अगं घरीच आहे. ती म्हटली मला वाटत नाही, कारण तिचा विश्वासच नव्हता. ती म्हटली मला वाटत नाही तुम्ही घरी आहे. पुन्हा सांगितलं जा किचन मध्ये. कोणाला सांगितलं? किचन मध्ये जायला सांगितलं. पुन्हा मिक्सर चालू करायला सांगितलं. पुन्हा मिक्सरचा आवाज झाला. मिक्सरचा आवाज तिला कानावरती पडला फोन मधून. ती म्हटली ठेवा फोन, तुम्ही घरीच आहे. पण तिला काही माहेरी करमेना, राहावाना. तिने 10चीच गाडी धरली. सकाळी 10ची गाडी धरली. 10च्या गाडीनं 11:30 वाजता गावात उतरली आणि चालत 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 घराच्या अंगणात गेली. घराच्या अंगणात पाहिलं आपलं मूल खेळते. खेळताना मुलाला पाहिलं. पाहिल्याच्या नंतर मुलाला विचारलं, कारण नवऱ्याची गाडी दरवाज्यात दिसली नाही. म्हटले पप्प्या, अरे पप्पा कुठे? पप्पा कुठे? पोराने सांगितलं पप्पा सकाळीच अकोल्याला गेले. म्हटले काय झालं? म्हटले काही नाही, पप्पाने मिक्सर गाडीवर बांधला आणि पप्पा अकोल्याला गेले. ती विचारू लागली पप्प्या नेमकी काय मिक्सर बिघडला की काय? म्हटले आई मिक्सर बिघडला नाही, तो बिघडावला. मिक्सर चांगलाच होता, पण तू सारखी फोन करून 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 मिक्सर तू काय केला? बिघडावला. म्हणून पप्पाने गाडीवरच मिक्सर बांधला. आणि पप्पाने सांगितलं मला तुझ्या आईचा काहीच भरोसा नाही, ती कुठं फोन करीन आणि कुठं मिक्सर चालू करायला सांगल, सांगता येत नाही. पप्पा म्हटले आईचा फोन आला की फक्त पिन काढायची, बोर्डात खोसायची आणि मिक्सर चालू. मला सांगा, प्रपंचाची 2 चाकं, एक पती आणि पत्नी. पती पत्नीमध्ये जर विश्वास नसेल तर प्रपंच संसार शेवटाला जाणार नाही. म्हणून पती आणि पत्नीमध्ये विश्वास पाहिजे. मी म्हणतो नका तुम्ही देवावरती विश्वास ठेवू, नका तुम्ही संतांवरती विश्वास ठेवू, नका आपल्या भावावरती विश्वास ठेवू, बरोबर की नाही? नका आपल्या बहिणीवरती, नका बापावरती, नका आईवरती, पण आपलं अतिशय जवळचं असणारं पती पत्नीचं नातं, दोघांचा एकामेकावरती काय पाहिजे? विश्वास पाहिजे. अहो ज्यांनी ज्यांनी भगवंतावरती विश्वास ठेवला त्यांचं जीवन सफल झालं. म्हणून त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. भगवान परमात्म्यावरती आपण प्रेम केलं पाहिजे. प्रेम करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याला याच्या व्यतिरिक्त काहीही नको आहे. भगवान परमात्म्याला फक्त प्रेम पाहिजे. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सर्वांनी अगदी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमा विठोबा रखुमा Rama
परमात्म्याला प्रेमाचा दुष्काळ आहे आणि जगतामध्ये जर कशाची आवश्यकता असेल तर प्रेमाची आवश्यकता आहे. म्हणून या जगातील जागतिक लेवलचा जर धर्म कोणता असेल तर माणसाने माणसावरती प्रेम करणं हा जागतिक लेवलचा धर्म आम्हाला साने गुरुजींनी शिकवला. म्हणून आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणताना म्हणायचो काय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, जगी जे दिनाती पतित जगी जे दिनपद खलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम पावे. माणसाने माणसावरती प्रेम करणं हा जागतिक लेवलचा धर्म आहे. मी आपल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गणोऱ्याला वर्षश्राद्धाला गेलो होतो. त्या ठिकाणी वर्षश्राद्धामध्ये असंच म्हटलं की माणसाने माणसावरती प्रेम केलं पाहिजे आणि ही प्रार्थना मी त्या ठिकाणी म्हटली. त्या ठिकाणी एक असा बहादर मला भेटला. तो म्हटला, महाराज तुम्ही म्हटलेली प्रार्थना एकदम चुकीची आहे. आता तर बरोबर म्हटलं. तो म्हटला, खरोखर तुम्ही म्हटलेली प्रार्थना चुकीची आहे. म्हटलं, आमच्या गुरुजींनी आम्हाला अशीच शिकवली, पण तुला जशी येते ती तरी आम्हाला म्हणून दाखव. आता मारुतीरायाची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी जशी म्हटली तशी मी तुम्हाला म्हणून दाखवतो. एकही शब्द माझा नाही बरं का. तो म्हटला, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावी. तो एवढ्यावरती नाही थांबला. त्यांनी पुढे इतकी प्रगती केली. तो म्हटला, कधी खुरप्याने कोरावे, कधी कुदळीने खांडावे, नाही जमले तर नांगराचे फाळ लावावे, पण जगाचे बांध कोरावे. ऐका, ही प्रार्थना अशी नाही, नाहीतर तुम्ही पाठ करसाल. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दिन अति पतित तया जाऊनी उठवावे. ही साने गुरुजींनी आम्हाला शिकवलेली प्रार्थना. म्हणून मानवता काय आहे, माणसाने माणसावरती प्रेम करणं. म्हणून असं म्हटले, देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. मानसा आता तरी माणसात ये. माणसाने माणसासारखं वागणं याला म्हणतात मानवता धर्म. म्हणून माणसाने माणसावरती प्रेम केलं पाहिजे, माणसाने देवावरती प्रेम केलं पाहिजे, माणसाने या देशावरती प्रेम केलं पाहिजे, माणसाने ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रावरती प्रेम केलं पाहिजे. म्हणून ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्रावरती, ज्यांनी या देशावरती प्रेम केलं त्यांची कीर्ती अजरामर झाली. ज्या शूरवीरांनी, त्यांची वाक्य होते, तुम मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा. म्हणून त्यांनी म्हणावं, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. काही तरुणीच ते टोळटोळा पाहतात मायाक. म्हणजे भारत देशाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही. जो देशावरती प्रेम करत नाही,
जो महाराष्ट्रावरती प्रेम करत नाही, जो आपल्या असणाऱ्या जिल्ह्यावरती प्रेम करत नाही. मी म्हणत असतो नाही एवढं आपलं व्यापक हृदय, नाही जिल्ह्यावरती, कमीत कमी आपल्या तालुक्यावरती प्रेम केलं पाहिजे, नाही तालुक्यावरती तर आपल्या गावावरती प्रेम केलं पाहिजे, नाही गावावरती तर ज्या गल्लीत ज्या वाडीत आपण राहतो त्या वाडीवरती आपण प्रेम केलं पाहिजे. वाडीवरती प्रेम करू शकत नसेल, तुमचं संकोचित अंतकरण असेल तर तुमच्या घरावरती तरी तुम्ही काय केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. म्हणून प्रेम हे देवाचं देणं आहे. म्हणून तर संत महात्म्यांनी मागणी केली, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. म्हणून भगवान परमात्मा जर भुकेला कशाचा असेल तर थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हटले, पोहे सुदाम देवाचे भके मारी कोरडेची. सर्वांना दृष्टांत माहिती आहे. सुदामजी दारिद्र्याने ग्रस्त झाल्याच्या नंतर आपल्या पत्नीने सुशिलेने काही 2-4 घरून पोहे आणून सुदामजींकडे दिले आणि दिल्याच्या नंतर सांगितलं, तुमचा बालपणीचा मित्र असणारा लंगोटी आयार असणारा भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे, त्याच्याकडे तुम्ही मदत मागण्यासाठी जा. असं म्हटल्याच्या नंतर सुदामजी निघाले. मजल दर मजल करत करत गेले. गेल्याच्या नंतर द्वारका काही जवळ नव्हती, म्हणून सुदामजी चालले आणि सुदामजी म्हणू लागले, दूर नगरी बड़ी दूर नगरी, कैसे आओ मैं कान्हाई, कैसे आओ मैं कान्हाई, तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी. सुदामजी थकले आणि रात्रीच्या वेळेस झोपी केल्याच्या नंतर भगवंताला दया आली. भगवंतांनी त्या ठिकाणी उचललं, तसं द्वारकेमध्ये नेऊन ठेवलं. द्वारकेमध्ये नेऊन ठेवल्याच्या नंतर सुदामजी सकाळी उठून पाहतायत तर सोन्याची नगरी दिसते आणि विचारलं, ही नगरी कुणाची आहे? सांगितलं, भगवान श्रीकृष्ण यांची ही द्वारका नगरी आहे. सुदामजींना पटलं की आपण आत्ता द्वारकेला येऊन पोहोचलो. राजवाड्याच्या समोर गेले आणि समोर गेल्याच्या नंतर त्या असणाऱ्या राजवाड्यात जे प्रवेशद्वार होतं त्या प्रवेशद्वारावरती द्वारपालांनी सुदामजींना अडवलं. अडवल्याच्या नंतर सुदामजी विनंती करू लागले आणि म्हणू लागले, मी बालपणीचा असणारा मित्र सुदामा भगवंताचा लहानपणीचा मित्र आहे, मला भगवंताला भेटण्यासाठी जायचे. त्या द्वारपालांनी विचार केलं, आमचा असणारा राजा ज्याच्या अंगावरती हिरे माणिक मोती आहेत, सर्व काही ऐश्वर्यामध्ये आमच्या राजाचं जीवन आहे, पण यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर फाटकं धोतर आहे, फाटका सदरा आहे, अंगावरती जो पंचा घेतलेला आहे तो देखील फाटका आहे, आणि अशा अवस्थेमध्ये असणारा हा खरोखर भगवंताचा मित्र असू शकतो का? का तर समान शिलेषु व्यसनेषु शक्यम, साधक बाधक दशेमध्ये व्यवहार होतो. म्हणजे मला सांगायचं हे, मैत्री केव्हा होते? कीर्तनकाराचा मित्र, कीर्तनकाराचा मित्र ते म्हणतात प्यानारा. कीर्तनकाराचा मित्र कीर्तनकार, गायकाचा मित्र गायक, वादकाचा मित्र वादक. आता पुढे नको सांगायला. शिक्षकाचा मित्र शिक्षक, वकिलाचा मित्र वकील, इंजिनियरचा मित्र इंजिनियर. तसं त्या ठिकाणी द्वारपाला म्हणू लागले, आमचा राजा कुठे आणि तू कुठे? तू मात्र जरी सांगत असेल तरी तू आमच्या भगवंताचा बालपणीचा मित्र नाही. शेवटी कळवळून त्या एका द्वारपाला म्हणू लागले की द्वारपाला, माझा एवढा निरोप तू भगवंतापर्यंत नेऊन पोहोचव. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. ना सर पे है पगड़ी ना तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया नाम है सुदामा. अरे द्वारपालो कन्हैया
सुदामा गरीबा गया है, जग में सुदामा गरीबा गया है, गरीबा गया। त्यातला एका द्वारपालाला दया आली, धावत धावत गेला आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, तुमचा बालपणीचा असणारा मित्र लंगोटिया यार आहे असं म्हणतोय, तुमच्या भेटीसाठी आलाय, काय नाव आहे सांगितलं, सुदामा नाव आहे, सुदामा नाव आहे. ऐकलं, राजसिंहासनावर भगवान परमात्मा उठले, उठल्याच्या नंतर राजथाटामध्ये दररोज एक एक पायरी उतरत चालणारा भगवान परमात्मा त्या दिवशी 3-3, 4-4 पायऱ्या उड्या मारत निघाले, पळत पळत गेले आणि दरबारामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरती जाऊन मिठी मारली, सुदामजींना आतमध्ये आणलं, आपल्या सिंहासनावरती बसवलं, पाद्यपूजन झालं, कुंकुम टिलक झाला. संपूर्ण असणाऱ्या पत्न्यांनी कुंकुम टिलक करत असताना सुदामजी आशीर्वाद देत होते. शेवटी सुदामजी म्हटले, तुमच्या 16,108 पत्न्या, एवढ्यांना आशीर्वाद देता देता माझा घसा कोरडा पडायला लागला आणि आता तर 9 वाजून मला वाटतं 10 मिनिटं होत आली, 12 मिनिटं झाले, अजून तर खूप पत्न्या बाकी आहे, प्रामुख्याने फक्त 8च झाल्या. आता मी सांगतो तसं करा, तुम्ही मला कुंकुम टिलक करा. भगवान परमात्म्याने हातामध्ये पूजेचं ताट घेतलं, अंगठा कुंकुवामध्ये बुडवला आणि अंगठा कुंकुवामध्ये बुडवल्याच्या नंतर सुदामजींचं कुंकुम टिलक करत असताना सुदामजींच्या मस्तकावरती असं लिहिलेलं होतं, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाही. ज्याच्या जीवनामध्ये लक्ष्मीचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही त्यांचं जीवन म्हणजे सुदामा, असं कपाळावरती लिहिलं होतं. भगवान परमात्म्याने कुंकुम टिलक केला आणि कुंकुम टिलक केल्याच्या नंतर फक्त हात फिरवला, ते श्रीक्षय हे शब्द फक्त उलटे केले आणि उलटे केल्याच्या नंतर त्या शब्द असे झाले यक्षश्री. यक्षश्री तयार झाले. यक्षश्री इकडे कुंकुम टिलक केला तर परिणाम असा झाला, तिकडे सुदामपुरी ही सगळी सोन्याची झाली. ज्यावेळेस कुंकुम टिलक झाला, भगवंताला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणू लागले, माझ्या वहिनीनं काहीतरी मला खाण्यासाठी दिलं असेल, तू दे. असं म्हटल्याच्या नंतर त्या असणाऱ्या सोन्याच्या नगरीमध्ये आपले तुटलेले पोहे कुठे काढावे म्हणून सुदामजी लाजले आणि पाठीमागे ज्या पंचामध्ये बांधले होते ते लपून ठेवले. पण भगवान परमात्म्याने हात ओढला आणि हातातले पोहे हिसकले आणि भगवान परमात्म्याने ते खाले. म्हणून पोहे सुदाम देवाचे, भके मारी कोरडेची. परिणाम असा झाला, सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनी सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामजीने भावनायुक्त अंतकरणाने जी पोहे नेली होती ती भगवान परमात्म्याने आवडीनं खाली आणि इकडे सुदामजींना सुदामपुरी सोन्याची करून दिली. म्हणून शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. भगवान परमात्मा काही घेतल्याशिवाय काही देत नाही. भगवान परमात्म्याने अगोदर सुदामजींची पोहे घेतली, भक्षण केले आणि म्हणून सुवर्णाची नगरी सुदामजीला दान दिली. हे फक्त कोण करू शकतं? भगवान परमात्मा करू शकतो. का करू शकतो? तो फक्त प्रेमाचा भुकलेला आहे. म्हणून पोहे सुदाम देवाचे, भके मारी कोरडेची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. शबरी मातेची उष्टी बोरा आहे का सुदामजीने फक्त मुठभर पोहे आणलेले आहे याचा कुठल्याही प्रकारे भगवान परमात्मा विचार करत नाही. भक्तीच्या पुढे हे सगळं तुच्छ मानतो असं महाराज अभंगाच्या शेवटच्या न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे.
तुका म्हणे सत्य फुलडे तुका म्हणे सत्य फुलडे थोर प्रेमाचा मुखेला थोर प्रेमाचा मुखेला तुका म्हणे भक्ती पुरे तुका म्हणे भक्ती पुरे थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाजे दुष्काळ तयाला
ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नमने उच्चिष्टात्वा थोडे तुका मनी भक्ती पुढे थोर प्रेमाचा भोकेला हाची दुष्काळ तैला अतिशय धावत्या वेगामध्ये आपण या भंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपणही आपलं जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावरती प्रेम केलं पाहिजे. तुम्ही काम करत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून असं म्हटलेलं आहे, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्रेम करो मेरे भगवान से. आपण आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करत असावं, राहावं आणि अंतकालापर्यंत आपण त्या भगवान परमात्म्याला कधी विसरू नये आणि देवाला देखील आपल्याला देवाचाही विसर पडू नये आणि देवालाही आपला विसर पडू नये. अशा पद्धतीचं जीवन जर आपण जगलो तर निश्चितच या जगतातून आपण गेल्याच्या नंतर उत्तमचही उरे कीर्ती मागे असं आपलं जीवन पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी, गुणीजन, गायक, वादक, पेटी मास्तर, दोनही चोपदार, तुम्ही सर्व श्रोते मंडळी आणि म्हणून कीर्तनाला सुरुवात होण्यासाठी उशीर झाला. बरोबर 6:15 कीर्तन सुरू झालं. म्हणून मी फक्त तुमचे किती मिनटं घेतले? हा, म्हणून सर्वांची माता भगिनी, पुरुष वर्ग, लहान लहान मुलं आहेत, सर्वांना भुका लागतात. आपलं काही नाही, पण लहान मुलांचं अवघड आहे. म्हणून सर्वांची या ठिकाणी मी माफी मागतो. माझ्याकडनं थोडा वेळ जास्त घेण्यात गेला. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान हनुमंतरायांच्या चरणी, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला आपण याच ठिकाणी पूर्णविराम देत. तत्पूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आपण भजन करणार आहोत आणि मग या कीर्तनाचा शेवट होईल. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे रे गुरे गेडी बापुडे उतरे नाही विचारिला दे कारण्या बोला तुका मन ज्ञानेश्वरा राखा पाया बेटी करा